शहरात सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागसेन चौक परिसरातील पॉवर हाऊस जवळ असलेल्या 3 ते 4 दुकानांना अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमक दलासह स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. ही घटना मेहकर शहरातील नागसेन चौक परिसरात जाणेफळ फाटा ते जाणेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ घडली आहे. रविवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलेत. मिळालेल्या माहितीनुसार जगदंबा हॉटेल, तोरणा चाचा सेंटर आणि अशोकराव ठोकरे यांचे कपड्यांचे दुकान या दुकानांना आग लागली आहे. यानंतर आगीच्या ज्वाळांनी शेजारील दुकानांनाही विळखा घातलाय. दुकानांमधील फर्निचर, कपडे, फ्रीज आणि इतर साहित्य जळून खाक झालेत. विशेषतः कपड्यांच्या दुकानांचे सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेजारील कृषी केंद्रालाही आगीची झळ बसली असून त्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिका, अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याकरिता मदतकार्य सुरू केलेत. या दरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. नगरपालिका प्रशासन, वीज वितरण कंपनी आणि पोलीस विभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसायातील मंदी आणि वाढत्या महागाईमुळे व्यापारी आधीच अडचणीत असताना या आगीमुळे त्यांच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. मेहकरमधील या भीषण आगीने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण काय, सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी होत्या का आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून मदत मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.